नमस्कार. विज्ञानयात्री लिओनार्ड ऑयलर किंवा यूलर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे योगदान या संदर्भात आपल्या संवाद साधण्याचा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री लिओनार्ड ऑयलर हे स्वीडन देशाचे गणिततज्ञ. गणित विषयाच्या निरनिराळ्या शाखातील संशोधन कार्य काहीशा अर्धवट असंबंधित स्वरूपाचे होते. ऑयलर यांनी त्यामध्ये एकसूत्रता आणली आणि त्याला महत्त्वपूर्ण स्वरूप दिले. सध्याच्या महाविद्यालयीन गणित विषयातील बराचसा अभ्यासक्रम ऑयलर यांच्या 200 वर्षापूर्वीच्या संशोधन कार्याचा भाग आहे आणि तो तशाच स्वरूपात अद्यापी आहे. त्यांनी लिहिलेल्या गणित विषयातील संशोधनपर लेखांनी 75 ग्रंथ व्यापलेले आहेत. अविश्वसनीय पण सत्यस्थिती अशी आहे की त्यांच्या वयाच्या 59व्या वर्षी त्यांची दृष्टी पूर्णपणे गेल्यानंतर त्यांनी आपले गणितातल्या अर्ध्याहून अधिक संशोधनपर लेख लिहिले. त्यांच्या बुद्धिमत्तेची अलौकिकता म्हणजे गणित विषयातील अवघड आणि कूट समस्या ते मनातल्या मनात सोडवायचे. गरजेनुसार 50 दशांशस्थळापर्यंत गणित आकडेमोड ते अचूक करायचे. गणिताप्रती अभिरुची वाढावी यासाठी एप्रिल गणित जागृती महिना या शीर्षकांतर्गत उत्सव साजरा केला जातो. अतिशय झपाट्याने नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणाऱ्या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढविणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. सन 1980 रोनाल्ड रेगन यांच्या नेतृत्वाखाली एप्रिल गणित जागृती महिना साजरा झाला. आज गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. गणितामध्ये गणिताचे उपयोजन करणारी गणिताचेच उपयोजित गणित ही नवीन शाखा नवीन गणित शोधांना प्रेरणा देते. कलेसाठी काळ या न्यायाने केवळ गणितासाठी गणित अशा ध्येयाने सिद्ध गणिताचा अभ्यास करणारे गणितही आहेत. गणित विषयाची जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने एप्रिल गणित जागृती महिना हा उत्सव आयोजन केले जाते. मोजणी, संरचना, अवकाश, बदल या संकल्पना असलेली आणि त्याचा अभ्यास करणारे गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे. गणित हे प्रतिमान म्हणजे पॅटर्न यांचा शास्त्र आहे. संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयामध्ये गणिताच्या सहाय्याने प्रतिमाने शोधता येतात. नवसंकल्पना, सिद्धांत किंवा थिअरी मांडून तिच्यातील तथ्य, मूळ वाक्य आणि व्याख्यापासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती संकल्पनेचा धांडोळा घेतात. ऐतिहासिक, अमूर्तता आणि तर्क यांच्या उपयोजनेतून मोजणी, आकडेमोड, मापन यापासून भौतिक जगातील आकार आणि कृती यांच्या शिस्तबद्ध अभ्यासातून गणितशास्त्राचा उदय आणि विकास झाला आहे. गणिताचे ज्ञान आणि उपयोजन हे नेहमी व्यक्ती आणि समाज या दोन्ही पातळीवर जीवनाचा अविभाज्य भाग होता. मूळ कल्पनांचा विकास होताना प्राचीन भारत, प्राचीन ग्रीस, प्राचीन इजिप्त, प्राचीन मिसोपोटॅमिया, प्राचीन चीन इत्यादी संस्कृतीमध्ये सापडलेल्या गणितावरील ग्रंथात दिसून येते. पाश्चात्य इतिहास लेखकांना गणिताची कठोर तर्कट चालवण्याची पद्धत लिखित स्वरूपात युक्लिडच्या ग्रंथात सर्वप्रथम मिळाली. 16व्या शतकाच्या रेनेसान्स चळवळीच्या काळापर्यंत गणिताचा विकास कमी अधिक मागदोराने झालेला दिसतो. रेनेसान्स ही एक बौद्धिक चळवळ होती. तिच्यात गणित आणि विज्ञानातील नवीन शोधांची सुयोग्य सांगड यशस्वीरित्या घालण्यात आली होती. अशा चळवळीमुळे संशोधनाचा वेग वाढण्याचा घटनाक्रम आजवरही अबाधित राहिला आहे. आज गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र तसेच अर्थशास्त्र, समाजशास्त्र यासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये वापरले जाते. गणिताचे शिक्षणात महत्त्व स्पष्ट करणार्थ एक संस्कृत श्लोक आहे. यथा शिखा मयूराणा नागाना मणय यथा तथा वेदांगशास्त्र गणित मूर्धनी स्थितम. त्याचा अर्थ ज्याप्रमाणे मोरांच्या डोक्यावर शिखा म्हणजे तुरा आणि नागांच्या सर्पांच्या फण्यावर मणी सर्वोच्च स्थानी असतात, म्हणजेच त्याचे सर्वात महत्त्वाचे आणि उच्च स्थान असते, त्याचप्रमाणे सर्व वेदांग आणि शास्त्रामध्ये गणित हे सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. जसे मोरासाठी शिखा आणि नागासाठी मणी श्रेष्ठ आहे, तसेच
शास्त्रामध्ये गणित श्रेष्ठ मानले जाते. हे श्लोक वेदांग ज्योतिष ग्रंथामधील आहे. लिओनॉर्ड ऑयलर यांचा जन्म दिनांक 15 एप्रिल 1707 रोजी स्वीडन देशातील बाझेल या शहरात झाला. शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. झाबेर्नोली या प्रसिद्ध गणितज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बाझेल विद्यापीठात त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. सन 1727 ते रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील सायन्स अकॅडमी याचे सदस्य झाले. या संस्थेमध्ये ते सन 1730 भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि 1733 गणित विषयाचे प्राध्यापक पदावर कार्यरत होते. संशोधन कार्याच्या ताणामुळे सन 1735 त्यांच्या एका डोळ्याला अंधत्व आले, परंतु त्यांचे संशोधन कार्य चालूच होते. सन 1741 ते बर्लिनच्या अकॅडमीचे सदस्य झाले. तेथील 25 वर्षाच्या कार्यकालावधीत त्यांनी अनेक संशोधनपर निबंध लिहिले. सन 1766 ते बर्लिनहून सेंट पीटर्सबर्गला परत आले. त्यानंतर लवकरच दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू पडून ते पूर्णपणे अंध झाले. अंधत्व आणि इतर संकटांना न जुमानता केवळ अद्वितीय स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी आपले कार्य पुढील 15 वर्षे पूर्वीच्याच उत्साहाने चालू ठेवले. प्राथमिक भूमितीपासून ते उच्च विश्लेषणापर्यंत अनेक चिन्हे, पदावल्या, प्रमेय ऑयलर यांच्या नावाने ओळखले जातात. ई, सेकंड व बरोबर चिन्ह, वर्गमूळ चिन्ह, मायनस चिन्ह ही सर्व चिन्हे ऑयलर यांनीच प्रचारात आणली. या चिन्हांना जोडणारे काही समीकरणे सुद्धा त्यांनी शोधून काढले. त्रिकोणमितीय फलनांचे म्हणजे फंक्शनचे सध्या वापरात असलेले संक्षिप्त चिन्हे वापरण्यास व या फलनाचे विश्लेषणात्मक विवरण करून त्यांचा संख्यात्मक गुणोत्तर म्हणून उपयोग करण्यास त्यांनी प्रारंभ केला. तसेच एकरूप समीकरणांचा यांच्या साहाय्याने त्रिकोणमितीय फलनांचे असत घातकांशी, ज्यात आय संख्येचा समावेश आहे, असणारे संबंध दाखवण्याचे कार्यही त्यांनी केले. घातीय स्वरूपात मांडून लॉगरिथमची मूल्ये सुलभपणे काढता येतात व प्रत्येक संख्येला असंख्य स्वाभाविक लॉगरिथम असतात असे त्यांनी सिद्ध केले. कलनशास्त्र म्हणजे कॅल्क्युलस यावरील त्यांच्या ग्रंथामुळे गणितीय विश्लेषणात बहुमोल प्रगती झाली. त्यापैकी एका ग्रंथात त्यांनी कलनशास्त्राचा अवकल समीकरणापर्यंत विकास केलेला असून त्यांनी शोधून काढलेल्या बीटा व गॅमा फलनांचेही त्यात विवेचन केलेले आहे. कलनशास्त्रातील प्रश्नासंबंधीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे. संख्या सिद्धांत, नंबर थेअरी यामध्ये त्यांनी द्विघातीय व्युत्क्रमतेच्या नियमाचा शोध लावला. वक्रातर रेषासंबंधीच्या त्यांच्या विवरणामुळे अवकल भूमितीला चालना मिळाली. चलन कलनशास्त्रातील त्यांचे कार्य महत्त्वाचे असून निश्चित समकलांच्या लघुकरणासंबंधीचे प्रसिद्ध अवकलन समीकरण त्यांनी शोधून काढले. बीजगणित, ज्योतिषशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयावरील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांचे सर्व कार्यांचे संकलन करण्याचे काम सन 1911 पासून लायप्झिग येथे आणि सन 1942 नंतर लेझॉन येथे चालू आहे. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते. पॅरिस व सेंट पीटर्सबर्ग येथील अकॅडमीतर्फे त्यांना अनेक सन्मान देण्यात आले आहेत. ऑयलर यांनी विज्ञानाच्या अनेक शाखेत आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. ऑप्टिक्स, खगोलशास्त्र, संगीतशास्त्र, यांत्रिकी, द्रव गतिशीलता अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी या सर्व क्षेत्रातील अस्ताव्यस्त सिद्धांतांना एकत्र करून त्यांच्यात सुसूत्रता आणली. विज्ञानाच्या क्षेत्रातील ऑयलर यांचे काम इतके मोठे आहे की त्याचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाता येणारच नाही. आजचे विज्ञानात वापरले जाणारे अनेक सिद्धांत हे त्यांनी मांडलेल्या सिद्धांतावरच आधारित आहेत. गणित आणि भौतिकशास्त्रातील त्यांचे योगदान म्हणजे तर त्यांचे आधुनिक विज्ञानाचा पाया ठरेल. गणितातील सिग्मा, पाय या आणि अशा बऱ्याच चिन्हांचा शोध त्यांनीच लावला आहे. बीटा, गॅमा यासारख्या स्थिरांकाचा शोधही त्यांनीच लावला आहे. गणित आणि भौतिकशास्त्रातील बरेचसे मूलभूत संशोधन त्यांनीच केले आहे. त्यांनी जी प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली त्याचे संकलन करण्याचे काम आजही सुरू आहे. बीजगणित, ज्योतिषशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयावर त्यांनी लिहिलेले ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते लंडनच्या रॉयल सोसायटी सदस्य होते. पॅरिस आणि सेंट पीटर्सबर्ग येथील अकॅडमीचे त्यांना अनेक सन्मान देऊन पुरस्कृत केले.
न्यूटन किंवा आईन्स्टाईनसारखी प्रसिद्धी ऑयलरच्या वाट्याला आली नसली तरी त्यांची विज्ञान क्षेत्रातील कार्य अजिबात दुर्लक्ष करण्याजोगे नाही. उलट या दोघांपेक्षाही ऑयलर यांचे काम कितीतरी अफाट आणि मोठे आहे. परंतु ऑयलर यांनी मांडलेले सिद्धांत त्यांच्याच नावाने न सांगता त्यांच्यानंतर ज्या कोणी या सिद्धांतांची फेरतपासणी करून त्या सत्यता पडताळली त्यांच्या नावावर खपवली जातात. ही बाब मोठी खेदजनक आहे. त्यांनी विज्ञान आणि विज्ञानाच्या बहुतेक शाखांमध्ये जे योगदान दिले ते पाहता त्यांना तेवढा न्याय मिळाला नाही. त्यामुळेच विज्ञान क्षेत्रातील त्यांची ख्याती मर्यादित राहिली. सेंट पीटर्सबर्ग इथे असतानाच युरेनस या नावाने ग्रहावर त्यांचा अभ्यास सुरू होता. आपल्या कार्यात मग्न असतानाच ब्रेन हॅमरेजने त्यांचा मृत्यू ओढावला. आयुष्यभर विज्ञान जगलेला हा माणूस शेवटच्या क्षणी देखील आपल्या नव्या संशोधनाबाबत चर्चा करत होता. खरे कर्मयोगी असेच असतात ज्यांना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपल्या कामानेच पछाडलेले असते. ऑयलरची संख्या ही संख्या 2.71828च्या अंदाजे बरोबरीची गणितीय स्थिरांक आहे, जी नैसर्गिक लॉगरिथम आणि घातांकीय पाया आहे. स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर नंतर यांच्या स्मरणार्थ याला ऑयलरची संख्या म्हटले जाते. वैकल्पिकरित्या याला जॉन नेपियर स्थिरांक सुद्धा म्हणतात. स्विस गणितज्ञ जेकब बेर्नौली यांनी चक्रवाढ व्याजाचा अभ्यास करताना स्थिरांक शोधला. 0, 1, पाय आणि आय सोबत गणितात या संख्येला खूप महत्त्व आहे. हे सर्व 5 म्हणजे 0, 1, पाय, आय आणि युलरच्या ओळखीच्या एका सूत्रात दिसतात. संपूर्ण गणितामध्ये महत्त्वाची आवर्ती भूमिका बजावतात. स्थिरांक पाय प्रमाणे हे अपरिमेय आहे, म्हणजे ते पूर्णांकाचे गुणोत्तर म्हणून दर्शवले जाऊ शकत नाही. आणि शिवाय ते ट्रान्सलेटेड आहे, म्हणजे ते परिमेय गुणांक असलेल्या कोणत्याही शून्य नसलेल्या बहुपाडीचे मूळ नाही. 30 दशांश स्थानापर्यंत म्हणजे चे मूल्य आहे 2.1828284503536028747413522. इंटरनेट संस्कृतीच्या उदयादरम्यान व्यक्ती आणि संस्थांनी कधीकधी क्रमांकाला श्रद्धांजली वाहिली आहे. सुरुवातीच्या उदाहरणात संगणक शास्त्रज्ञ डोनाल्ड न्यूथ यांनी त्यांच्या प्रोग्रामच्या आवृत्ती क्रमांकांना मेटाफॉन्टकडे पाहण्याची परवानगी दिली. या आवृत्त्या म्हणजे ऑयलरच्या संख्या आहेत. भूमितीमध्ये लिओनार्ड ऑयलर यांच्या नावावरून 9 बिंदू वर्तुळ आहे. 9 या अंकाशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहेत. उदाहरणार्थ साहित्यातील नवरस, नवरत्न, अकबरात दरबारातील नवरत्ने, तसेच भूमितीतील 9 बिंदू वर्तुळ. त्रिकोणाच्या संदर्भात 9 विशेष बिंदूतून जाणारे हे वर्तुळ ऑयलरचे वर्तुळ किंवा फेरुबाकचे वर्तुळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. ते 9 बिंदू म्हणजे आकृती दर्शवलेल्या क त्रिकोणाच्या 3 बाजूंचे मध्यबिंदू ल, 3 लंबपाद बिंदू फ म, फीट ऑफ अल्टिट्यूड त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू आणि लंबसंपात ऑर्थोसेंटर या 2 बिंदूंना जोडणाऱ्या स, ब स, क स या 3 रेषाखंडाचे मध्यबिंदू त थ द. लिओनार्ड ऑयलर यांनी सन 1765 मध्ये या त्रिकोणाचे लंबसंपात, मध्यगासंपात म्हणजे सेंट्रॉइड आणि परिकेंद्र म्हणजे सर्कम सेंटर हे बिंदू एक रेषी असतात हे सिद्ध केले. भूमितीमध्ये लिओनार्ड ऑयलर यांच्या नावावरून देण्यात आलेल्या युलर रेषा ही समभुज नसलेल्या कोणत्याही त्रिकोणापासून निश्चित केलेली रेषा आहे. ही त्रिकोणाची मध्यवर्ती रेषा आहे. ही रेषा त्रिकोणातून निश्चित केलेल्या अनेक महत्त्वाच्या बिंदूतून जाते. त्रिकोणातून निश्चित केलेल्या आणि युलर रेषा छेदणाऱ्या बिंदूंची ही यादी पहा. ऑर्थोसेंटर, परिकेंद्र, केंद्रबिंदू, एक्सेंटर, परपेंडिक्युलर, बायसेक्टर, छेदबिंदू आणि त्रिकोणाच्या 9 बिंदू वर्तुळाचे केंद्र. लिओनार्ड ऑयलर हे स्वीडन देशाचे गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ. आधुनिक गणिताच्या पायाभरणीत त्यांचे योगदान अतुलनीय मानले जाते. त्यांचा जन्मदिनांक 15 एप्रिल 1707 रोजी स्वित्झर्लंडच्या बासेल येथे झाला. त्यांचे शिक्षण बासेल विद्यापीठात झाले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांची इच्छा
त्यांनी पाद्री बनावे अशी होती, परंतु त्यांची गणितातील प्रतिभा पाहून प्रसिद्ध गणितज्ञ जोहान बार्नोली यांनी त्यांना गणित शिकण्यास प्रोत्साहन दिले. आज आपण गणितात वापरत असलेले अनेक चिन्ह ऑयलर यांनीच रूढ केली. उदाहरणार्थ f(x) फलनासाठी, ई लघु गणकाचा आधार, सम बेरजेसाठी, ऑब्लिक काल्पनिक संख्येसाठी आणि त्रिकोणमितीतील काही सूत्रे त्यांनी भूमितीत विश्लेषणाचे महत्त्वाचे दुवे जोडले आहेत. हे सूत्र v-e अधिक f बरोबर 2 हे सूत्र बहुपृष्ठ आकृत्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने 800हून अधिक शोध निबंध आणि अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या निधनानंतर जवळजवळ 50 वर्ष त्यांचे अप्रकाशित कार्य प्रसिद्ध होत राहिले. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे सन 1735 मध्ये त्यांना एका डोळ्याने दिसेनासे झाले आणि सन 1766 मध्ये ते पूर्णपणे आंधळे झाले. पूर्ण अंधत्व आल्यावरही त्यांनी केवळ आपल्या अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर पुढील 15 वर्षे गणितातील संशोधन सुरू ठेवले. त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि जर्मनीतील बर्लिन येथे अकॅडमीमध्ये व्यतीत केला. दिनांक 7 सप्टेंबर 1783 रोजी विज्ञानातील लिओनार्ड ऑयलर यांचे सेंट पीटर्सबर्ग येथे निधन झाले. विज्ञानातील लिओनार्ड ऑयलर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.